तुझ विन सखा मज नाही कोणी, वाटते चरणी घालू मिठी. बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, झालो मी परदेशी तुझ विण. संत तुकारामांचा हा अभंग बऱ्याच लोकांनी ऐकलाच असेल. संतांनी परमेश्वर चरणी जावं असा संदेश दिला, मात्र आता काही लोक त्याचा चुकीचा अर्थ जगाला समजावून एक वाईट उदाहरण जगासमोर ठेवतात. ही घटना अथनी तालुक्यातल्या अनंतपूरची. परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत असं म्हणत अनंतपूरमध्ये 20 लोकांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतलाय. देहत्याग करण्याचा निर्णय घेणारे पुण्यातले 10, अनंतपूरचे 5 आणि विजयपूरचे 5 लोक आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी रामपाल महाराजांकडून सिद्धी प्राप्त केली आणि आता त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली आहे. म्हणून 8 सप्टेंबरला परमेश्वराचे बोलवणे आले, म्हणून आम्ही 6 सप्टेंबरला महापूजा करून 8 तारखेला देहत्याग करून वैकुंठी जाणार आहोत असं ते भाविक म्हणतात. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश आहे. तुकाराम इरकर, रमेश इरकर, सावित्री इरकर, वैष्णवी इरकर आणि त्यांची लग्न झालेली मुलगी माया शिंदे. महापूजेच्या दिवशी महाराजांकडून तीर्थ घेऊन आम्ही देहत्याग करणार आहोत असं तुकाराम यांनी सांगितलं. हा प्रकार कळताच पोलीस, तहसीलदार, ग्रामप्रशासक या सगळ्यांनी मिळून इरकर कुटुंबाचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस 144 लागू करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात.